कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होय. जो आपल्याकडे गीतेमध्ये कुठल्याही शब्दाचा, कुठल्याही विषयाचा अतिरेक हे योगाचं लक्षण नाही सांगितलेलं. बरोबर आहे. आता याच्यामधनं जो प्रश्न निघतो, की जळी स्थळी काष्टी पाषाणी माझ्या मनामधनं जपाचं नाममहात्म्य वाह! होतंय. ते अति झालं तर मी योग्याच्या भूमिकेतून खाली येईन का? असा जो शब्द प्रामुख्याने विचार येतो, त्याच्यामध्ये थोडंसं फार, तांत्रिक पण फार आहे आणि हा एक मनामध्ये एक प्रश्न उभा नाही, राहतो. हा फार छान प्रश्न आहे. महाराजांच्या शब्दामध्ये मी पहिल्यांदा सांगतो, की "अति तेथे माती" ही संज्ञा सर्व लौकिक गोष्टींसाठी वापरली जाते. फक्त ती संज्ञा एकाच गोष्टीला लागू पडत नाही आणि ते म्हणजे भगवंताचं स्मरण. तिथं जितकं तुम्ही कराल, हं, तितका तो गोडवा, तितका तो रस, तितकं ते माधुर्य हे वाढतच जातं. आता हे ज्यांनी अनुभवलेलं आहे, ज्यांनी ते अजपाजप या स्थितीमध्ये जाऊन नामस्मरण केलेलं आहे, हं. हा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे तो आपल्याला मानलाच पाहिजे. आज माझा तो अनुभव नाही, कारण की मी माळा किती करणार, 4-5 माळा करणार खरं आणि आहे. निरंतर नामस्मरण ही स्थिती फार वेगळी असते. त्यामुळे आपण संतांचं का ऐकावं? कारण की त्यांनी ती स्थिती अनुभवली आहे आणि त्या स्थितीमध्ये गेल्यानंतरही त्यांच्या लक्षात येतं, की हे जितकं घेऊ, तितकं ते आपल्याला आनंदमय आहे.